नमस्कार सगळ्यांना. तर मी सोनाली स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे की सध्या मी मध्य प्रदेशमध्ये जबलपूर येथे राहते आणि फौजीने कधीही नवीन भाजी आणली तर मी तुमच्यासोबत ती नक्की शेअर करत असते. आणि आजही तुम्हाला एक वेगळी भाजी मी नक्कीच दाखवणार आहे. ही भाजी मी शॉर्ट्समध्ये दाखवली आहे पण तिची रेसिपी काही सांगितली नव्हती. आज पूर्ण रेसिपीसुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. सगळ्यात आधी तर तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, ह्या भाजीचं नाव तुम्हाला माहीत आहे का? आणि जर माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कारण जशी मी महाराष्ट्र सोडून मध्य प्रदेशमध्ये आले तेव्हापासून मला खूप साऱ्या वेगवेगळ्या भाज्या बघायला मिळाल्यात आणि खायला देखील मिळाल्यात. दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्याच्यावर आपल्याला तिथले अनुभव नक्कीच मिळतात आणि ते खरंच खूप छान पण वाटतात. भाजी ना फौजींच्या मित्रानेच दिली होती. त्यांच्या क्वार्टरसमोर त्याने छोटासा भाजीपाला लावला आहे. त्यामध्ये काहीही नवीन भाजीपाला आला की ते नक्कीच आम्हाला देत असतात. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत पण त्याची रेसिपी शेअर करावी. सगळ्यात आधी तर ही भाजी मी निवडून घेतली होती. आपल्याकडे जशी आंबाड्याची भाजी असते बघा त्याप्रमाणेच ती भाजी होती. त्यामुळे मी तिचे सगळे पानं वगैरे काढून घेतली. त्यानंतर ती मस्त चिरून घेतली. चिरून ती धुवून देखील घेतली. आता ती बनवायची कशी ते सांगते. आपण जशी मेथी किंवा करड्याची भाजी बनवतो सुकी त्याचप्रमाणे ती मी बनवणार होते. खरं तर मला यामध्ये मूग डाळ देखील घालायची होती पण मी भिजवायची विसरल्यामुळे मी ती टाकली नव्हती. सगळ्यात आधी तर मी लसूण घेतला आहे, तो निसून घेतला छान आणि त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे ती फोडणीला टाकण्यासाठी. त्यानंतर मिक्सरमधून हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतला आहे. आता कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये तेल घातले. तेल तापलं होतं त्यामध्ये लसूण टाकला. लसूण पण ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण जी बारीक करून घेतलं होतं आपण मिक्सरवरनं ते पण त्यात घालून घ्यायचं. ते पण छान परतून घ्यायचे. आता जी भाजी आपण धुवून ठेवली होती ती पण त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ती पण छान अशी परतून घ्यायची. ती भाजी दिसायला जरी एवढी दिसत असली ना ती शिजवून खूप बारीक होऊन जाते. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचं आणि परत छान मिक्स करून घ्यायची भाजी. आणि हो, या भाजीला बिलकुल पाणी घालायचं नाही. या भाजीला एवढं पाणी सुटलं होतं भयान सांगायलाच नको. भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. 2-3 मिनटात भाजी शिजून जाते. आणि भाजी पूर्ण शिजून झाली की त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायची. आपली भाजी तयार होते. आणि हो, ही भाजी खरंच खूप छान लागते. सुरुवातीला मला जरा डाऊट होता की चव कशी लागेल पण खरंच खूप छान लागते ही भाजी. तुम्हाला जर मिळाली तर नक्की ट्राय करा. मला असं वाटते की मध्य प्रदेश सोडेपर्यंत मी ना इथल्या सगळ्या भाज्या नक्की शिकून जाईन. आणि हो, तुम्हाला जर खरंच या भाजीचं नाव माहीत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.